जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथे रेवणनाथ थेटे यांच्या वस्तीवरती रेशीम विभाग आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत इथे जमलेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम उपस्थित आदरणीय जिल्हा रेशीम अधिकारी माननीय संदीपजी अगवणे साहेब, त्याचप्रमाणे दळवी साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला जोडून आपण जो एक सविस्तर अजून कार्यक्रम ठेवला आहे की शेतकऱ्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग हे महत्त्वाचं माध्यम आहे। त्यासाठी आपल्याला आदित्य बिर्ला कंपनीचे जे साहेब डेप्युटी डायरेक्टर म्हणून मार्गदर्शनासाठी लाभलेत, त्यांचंही मी राजेंद्र परबजी यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे वयोवृद्ध रेशीम शेतीतील मान्यवर शेतकरी थेटे मामा त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे चिंचपूर भागात पूर्वीपासून ज्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली असे आमचे आदरणीय गुरु आबा तांबे त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आलेले सर्व रेशीम बंधू आणि रेशीम मित्र यांचेही मी आजच्या या दिवशी सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। सर्वप्रथम इथं उपस्थित असलेले आपले चिंचपूर भागातील आमचे सहकारी गुरु आणि मित्र अनिलजी मगर, अण्णासाहेब मगर यांची ज्या महाराष्ट्रात पूर्ण रेशीम कोशासाठी अग्रस्थानी कायम उल्लेख होतो की कमी वेळेत कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न आणि क्वालिटीचा कोश हे त्यांचं स्किल पूर्ण महाराष्ट्राने बघितलं। तर त्याच रेशीम शेतकऱ्याची आज आपण थोडक्यात मुलाखत बघतोय किंवा त्याचं मनोगत ऐकतोय। तर मी त्यांना विनंती करतो का त्यांनी थोडक्यात आपलं मार्गदर्शन सांगावं। यस नमस्कार, मी रेशीम शेतकरी अनिल उर्फ अण्णासाहेब भाऊसाहेब मगर, चिंचपूर। आता बाकीच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती आपल्याला ओमगुरु एंटरप्राइजेसचे सर्व विवेकजी लगड यांनी सर्व माहिती दिली, त्याबद्दल मी बाकीचं काही सांगत नाही। फक्त एक छोटंसं मनोगत व्यक्त करतो का गेल्या वर्षभरापासून माझ्या 7-8 बॅच निघलेले आहे आणि प्रति बॅचचं उत्पन्न नियर अबाउट 1 लाख रुपये झालेले आहे। समजा एखादीचं 95 झालं तर एका बॅचचं 1,20,000 झालं, एखादीचं समजा 90 झालं असेल तर दुसरीचं 1.25 लाख, म्हणजे प्रत्येक बॅच 1 लाखाच्या पटीत चाललेली आहे। याचं कारण असं आहे का आपण जे अंडी पुंज घेतो ते अंडी पुंज पण आपल्याला चांगल्या प्रतीचेच मिळतात आणि मटेरियल पण चांगल्या क्वालिटीचे मिळतं आणि आपण जे इतर शेतकऱ्यांचं छोटं मार्गदर्शन पण घेतो त्यामध्ये थेटे साहेब असतील, लोखंडे असतील, आबा थेटे, सगळ्यांच आम्ही एकमेकांचा म्हणजे हे घेतो, सल्ला घेत असतो। असं कोणीच आमच्यात असं कोणीच नाहीये का मला सर्व येत आहे मग मी कुणाच ऐकायचं नाही। आम्हाला कुणालाच छोटासा प्रॉब्लेम आला तरी आम्ही एकमेकाची सल्ला मशवत करून त्याच्यावर प्रभावी उपचार शोधण्याचा प्रयत्न करतो। आता हे झालं, आता त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ब्लिचिंग, सगळ्यांनी जी ब्लिचिंग आणलेली ती ब्लिचिंग पण फार सुंदर आहे। त्या ब्लिचिंगचा अनुभव आमचे कॅमेरामॅननी घेतलेला आहे चांगल्या प्रकारे, त्यांनी चांगल्या हाताचे कातडे काढून घेतले, इतकी स्ट्रॉंग ब्लिचिंग आहे। ब्लिचिंग सुंदर आहे, छान आहे। आता ब्लिचिंगचं काय असतं, काही लोकांच्या फक्त चंद्रिका वगैरे ब्लीच करण्यासाठी वापरतात, तसं न करता शेडमध्ये ब्लिचिंग 2 वेळेस मारली गेली पाहिजे। ज्यावेळेस आपण पहिल्यांदा शेड साफ करतो त्या गबाळावरती ब्लिचिंग मारायची, खाली जे धूळ पडलेलं आहे त्याने त्यावेळेस साफ करायचं, म्हणजे ते पण एक प्रकारे निर्जंतुकीकरण होतं। त्यानंतर तुमच्या शेडमध्ये आळे आणायच्या अगोदर आपण धुतो ना त्यावेळेस पण ब्लिचिंग मारून धुतलं पाहिजे शेड, आणि शेडच्या कडेने पूर्ण ब्लिचिंग मारली गेली पाहिजे। आता इथं मी एक आमचे रेशीम शेतकरी उपस्थित आहे की नाही बघत नाही वाटतं अनर्थ म्हणून आहे, त्याचे शेडकडे बघितल्यानंतर कुणी म्हणणार नाही का बॅच कशा काढतो, पण आजच्या तुम्हाला सांगतो तो 1 टाइम 40 किलो जास्त ब्लिचिंग शेडमध्ये मारतो। शेड खाली मातीचे गेले 10-15 वर्षापासून आहे, कोबा नाही, काही नाही, इकडनं मारायला काही इकडनं नाही बघतो, पण त्याला मी विचारलं मेन कारण काय रहस्य विचारतो। हा म्हणजे आम्ही एवढं परिपक्व शेड असताना तू आणि तरी तू आमच्या म्हणजे आमच्या इतकाच माल काढतो, कधी आमच्याकडे घ्यायला काढतो। तो म्हणे मी फक्त 25 ते 40 किलो ब्लिचिंग 1 टाइम मारून देतो म्हणे। म्हणजे याच्यात मला एवढं सांगायचं सरांची जी ब्लिचिंग आहे ती ब्लिचिंग फार स्ट्रॉंग आहे, ब्लिचिंग वरच बॅच काढतात। बिर्ला कंपनीची ग्रासिम विक्रम ब्रँडची ब्लिचिंग आहे, ती ब्लिचिंग फार सुंदर आहे, छान आहे आणि वापरण्यास पण चांगली आहे, फक्त रिझल्ट पण चांगले आहे। वापरताना काळजी घेतली पाहिजे
आपले कपड्यावर उडल्यानंतर कपड्याचा रंग बदलतो किंवा कपडे छिद्र पडतात तो ती काळजी घेतली पाहिजे. जर पायाला हाताला काही जखमा असले त्यावर ते ब्लिचिंग पडले ती जळजळ होते ती काळजी घेतली पाहिजे. आणि ब्लिचिंग जेव्हा आपण चंद्रिका ब्लिच करता टाकीत कालवतो ती डोळ्यात उडून नाही गेली पाहिजे. मी अनुभव घेतला डोळ्यात उडल्यानंतर काय होतं ती डोळ्या म्हणजे ही काळजी घेणं महत्वाचं आहे. फार एवढे बोलून माझे छोटस मला जो वेळ दिला 2 मिनिटाचा त्या 2 मिनिटात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे आभारी आहे आणि आता पुढल्या कार्यक्रमात सुरुवात करूया. मित्रांनी जो त्यांची यशोगाथा किंवा त्यांचं मनोगत जे व्यक्त केलं ते अगदी योग्य होतं. त्यानंतर आपण याचप्रमाणे ह्या रेशीम शेतीमध्ये नवनवीन लोकांचं येणं कसं होईल किंवा ते जोडले कसे जातील, कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न आणि शाश्वत उत्पन्न आणि शेती व्यवसायाला जोड म्हणून आणि आर्थिक प्रगतीचा रेशो म्हणून जर बघितलं गेलं तर चुकीचं ठरणार नाही का की इतक्या काळात जसं प्रत्येक महिन्याला मी यापूर्वी बऱ्याचदा सांगितलं की प्रत्येक महिन्याला नोकरीप्रमाणे जर कशात पेमेंट मिळत असेल तर 30 दिवसात पेमेंट मिळणार किंवा 30 दिवसात उत्पन्न मिळून विक्री होणार रेशीम हे शेतीत असणारं एकमेव पीक आहे. आणि आजच्या काळामध्ये जेव्हापासून सुरुवात केली 2010-11 पासून तेव्हापासून मी बघतो की माझ्या कार्यकाळातला आजचा जो कोशांचा मार्केटचा रेट आहे तो उच्चांकित आहे. आणि ह्या परिस्थितीत शेतकऱ्याला जर लाखात पट्टी मिळत असेल आणि तो उत्पन्न होत असेल तर आपल्याला यामध्ये शेतकरी जोडले गेले पाहिजे, वाढवले पाहिजे. आर्थिक प्रगती मी कालही पण सांगितलं, काल माळी चिंचवडला कार्यक्रम होता की आर्थिक प्रगती कुणाला नकोय. शेवटी प्रत्येक जणाचा संघर्ष हा पैशासाठी, कुटुंबासाठी आणि आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख वाढवण्यासाठी. तर ह्याच्यासाठी जर आपण प्रयत्न करतो तर इतक्या कमी कालावधीमध्ये शाश्वत पीक असणारं आणि शाश्वत पैसा मिळणारच असेल तर ते का करू नये. फक्त टेक्निकली काम करावं लागतं. तांत्रिकदृष्ट्या काही महत्वाच्या आहेत त्या समजून घ्याव्या लागतात आणि त्या समजून जर एखादा शेतकरी आपल्याशी जोडून जर त्याची आर्थिक प्रगती होत असेल तर मला वाटत नाही का यामध्ये काही वाव आहे. तर आपण ते कसं जोडू शकतो ते वाढू शकतो. प्रयत्न करा सगळ्यांनी आणि यामध्ये जेवढे शेतकरी वाढतील त्यासाठी सहकार्य करा. दुसरं महत्वाचं काय की आपण याच्यासाठी रेशीम अभियान हाही एक महाराष्ट्रात प्रोग्राम हे केलाय की महाराष्ट्र रेशीम मित्र अभियान, म्हणजे त्यामध्ये सगळे आपल्याला रेशीम मित्र एकत्र करायचे. तर त्यासाठी आपण हा प्रोग्राम अरेंज करतो. तर आता शासनाने जसं रेशीम विभाग आपल्या दारी ही स्कीम याच्यासाठी केली की याच्यातून मिळणारं उत्पन्न इतकं असताना शेतकरी का जोडला जात नाही तर शेतकऱ्याला ह्या छोट्या गोष्टींची माहिती योग्य पद्धतीने मिळत नाही म्हणून तो शेतकरी तिथपर्यंत जात नाही. तर कृपा करून जे तज्ज्ञ शेतकरी असतील, जे अनुभवी शेतकरी असतील यांनी त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक शेतकऱ्याला 1-2 बॅच निघेपर्यंत सहकार्य करून त्याला जर डेव्हलप केलं तर मला वाटत नाही का तो मागे राहील. आणि सगळ्यात महत्वाचं हेही सांगायला आनंद वाटतो की रेशीम शेतकरी हा प्रत्येक रेशीम शेतकऱ्याला तो गावातला असो किंवा महाराष्ट्रातला कुठला असो त्या प्रत्येकाला तो सहकार्यच करतो. त्याबद्दल काही शंका नाही. कारण का की एक रेशीम शेतकरी असा आहे का त्याचे आजचे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तो समजा आता आपण उदाहरणार्थ चिंचपूर ह्या भागातला जर शेतकरी घेतला तर त्याचे संपर्क कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, जळगाव असेल, तुमचं नाशिक असेल, गुजरात बॉर्डर असेल, इतक्या ठिकाणी हा रेशीम शेतकऱ्याचाच फक्त संपर्क आहे. तर संपर्क होणं महत्वाचं आहे. तर सगळ्यांनी एकमेकाला साथ देऊन यामध्ये कसा विकास घडवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शासनाने आपल्यासाठी जे स्कीम्स आणल्यात त्याही मार्गदर्शक म्हणून अगवणे साहेब आपल्याला सांगतीलच. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणासाठी जसं यांनी उल्लेख केला की ब्लिचिंग पावडर आदित्य बिर्ला कंपनीची ग्रासिम विक्रम ब्रँड या नावाने चांगलं आहे तर त्याचंही मार्गदर्शन राजेंद्र परब साहेब आपल्याला करणारच आहे. पण त्या अगोदर जे मान्यवर आपल्याकडे उपस्थित राहिले त्यांचा सत्कार करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मी प्रथम त्यानंतर आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन करणारे आपले लाडके साहेब म्हणजे दळवी साहेब त्यांचा देखील आपण सत्कार करतोय. तर दळवी साहेबांना विनंती करतो तर त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. मी
मामांना विनंती करतो त्यांनी बळावणे. मीटिंगमध्ये येईल सर. मी चालू करायच्या आधी ज्या ज्या लोकांनी मला मार्गदर्शन केले ती सर्व इथं होते. जसं रवी सर असतील, लागवण सर असतील, त्याच्यानंतर लगड पाटलांपासून सुरुवात झाली आणि ठेटे साहेबांनी, मगर साहेबांनी आम्हाला बरंचसं मार्गदर्शन केलं. मी बरीच मुलं पाठवली होती आणि एक गमतीचा भाग म्हणजे तांबे साहेबांकडून आम्ही बियाणं घेऊन दिलं होतं. बरोबर. ज्यावेळेस साहेबांकडं हे अवेलेबल नव्हतं यायला, रोप अवेलेबल नव्हतं, तिथं बियाणं नेलं होतं. एक 100 झाड लागलं होतं त्यावेळेस. त्यावेळेस त्या माणसाची तुम्ही जे सांगितलं लागड साहेब की या माणसाची खरंच ताकद पाहिजे, या माणसात पाहून आमचं जरा वेगळंच मत झालं की हे करायला पाहिजे. नाहीतर दळवी साहेबांना म्हणलं होतं सरपंच म्हटलं मी अनुदान खाण्यात एक नंबर अनुदानासाठीच करायचा असा विचार होता, त्याच्यात बोकड पालन करायचं हा माझा विषयच माहीत नव्हता ना. पण ते पहिल्या बॅच मध्ये जेव्हा तो पैसे भेटले, अरे हा तर वेगळाच प्रकार दिसतोय, त्यातून वाढत गेलं आणि एक वेगळं शिक्षण घ्यावं म्हणून नेहमी दळवी साहेब असतील, नारायण साहेब असतील, लगड साहेब असतील नियम होते की पुढचं शेअर घ्या. मी 2 माणसांच्या मागे लागलो होतो की 6 वर्षापासून मी पण हेच करतोय, घरीच चॉकी बनवत होतो. थेटे साहेबांना मगर साहेबांच्या मागे लागले की तुम्ही चॉकी सेंटर चालू करा, चॉकी सेंटर हे म्हणायची. यांचं असून सुद्धा यांनी बंद केलं, यांच्या मागे लागलेलो. पण नाही, काय झालं, कर्नाटकला गेलो तुम्ही म्हणले तसे एवढी हुशार माणसं आहेत ती, म्हणजे अक्षरशः तिथं एक म्हातारा माणूस भेटला ज्याचं वय असेल 70 ते 80. त्याची भाषा आपल्याला कळत नव्हती, पण आपल्या बॉर्डरवरचा एक पोरगा आमच्या बरोबर असल्यामुळे त्याची भाषा आम्हाला त्यांनी सांगितलं की रॉकेल आणि मिठावर त्यांनी हे केलेले कोश काढलेली त्या काळात. तेव्हापासून ते इथपर्यंत आली म्हणून एवढी हुशार. पण ती लोक चॉकी घरी बनवत नाही, त्याच्यामुळे काहीतरी कारण असावं. त्यांना ते सांगता नाही आलं, ते म्हणजे आम्हाला वेळ वाचतो वगैरे, पैसे वाचतो, हे सारखंच होतं. थेटे साहेबांचा एक डायलॉग आहे की चॉकी ज्यांनी त्यांनी घरी का बनवली पाहिजे की क्वालिटी देता येते. 100% खरं आहे. जिथं 3000 5000 चॉकी बनवायची तिथं आपण 100-200ची आपली चॉकी बनवू शकतो. पण ज्याला चांगली बनवता येते, ज्याला अनुभव आहे त्यांनीच ते करावं, त्याला मेंटेन करता येईल त्यांनीच करावं. शेवटी वातावरणाचा आणि याचा काय संबंध तुम्हाला माहिती आहे. लगड साहेब बोलले तसा विषय असा आहे की मला तिथला एकच फरक महत्वाचा वाटला की तिथली सगळी शेड बंद दिसते, म्हणजे गरीबातलं गरीब शेड बंद दिसतंय तिथं. ओपन शेड नाही, पास्टानी सुद्धा त्यांनी बाजूची वीज सुद्धा पास्टाची बनवलेली, पण त्यांची ओपन शेड राहत नाही. त्यांचा डायरेक्ट नियम आहे, जे मला वाटतं सरकार मान्यच करत नाही तिथे. आपल्याकडे काय झालंय, रेशीम वाढावं म्हणून दिलं असेल किंवा लोकांनी करावं म्हणून दिलं असेल, त्याचा खूप इफेक्ट पडतो. 20% इफेक्ट 100% पडतो ओपन शेडचा आणि याचा शेडचा. वातावरण मेंटेन झालं की ती आळी बरीचशी ताकद होत राहते. चुकून एकदा माझ्याकडून आहे ना ट्रे मध्ये आळी शिल्लक राहिली आणि ते बाजूला ठेवली गेली होती. 7 दिवस जन्मलेली आळी 7 दिवस जिवंत होती. माझं पॅक शेड पूर्ण त्या पॅक शेड मध्ये 7 दिवस न काही खाता पिता, म्हणजे तिची एवढी ताकद वाढून जाते वातावरणामुळे. असा एक इफेक्ट मला तिथं वाटला. आणि चॉकी सेंटरचा विषय जर घ्यायचा म्हणला तर वाढवलं पाहिजे, मान्य आहे बरं का, पण त्याच्यामुळे कष्ट तेवढीचे ताकद लागते पूर्ण. आणि तो पाला छाटणं असते ते असं, म्हणजे जिथं मला 2000ची बॅच घ्यायची तिथं 10 बाया कामाला लावावं लागतात. त्यावेळेस पारला येतो आपण त्यावेळेस. मग नंतर आपण याची छाटणी करायला लागलो, वरची शेंडी घ्यायला लागलो. थोडीशी क्वालिटीबिलिटी या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज होतं. तर माझं म्हणणं आहे की 5000च्या पुढं कोणी मोठं चॉकी सेंटर करू नये एकट्याने, किंवा तो तिथली 5ची बॅच झाली त्यांनी दुसरं डायरेक्ट सेटअप वेगळा बांधावा. जास्त करून मी बऱ्याच जणांचे गेलो, 10,000 12,000 आपल्या गावात इथले असतील महाराष्ट्रामध्ये. आता मागं आम्ही लगड साहेब नव्हतं कोल्हापूरला, चालला तिथे एका ज्याच्याला गेलो मग म्हटले. पण ते बनवताना शेतकरी महत्वाचा शेतकरी झाला पाहिजे. लई खर्च, लई पैसे कमवणं त्यात काय. आणि तसंही पण सरपंच सारखं सगळ्यात जास्त पैसा हा कोष जो बनवतो त्याच्यासाठी. 55% कोषवाल्याकडे, बाकीचे सगळे जण त्या 45% बसतात, असा विषय आहे. फक्त क्वांटिटी वाढली म्हणून पैसा वाढतो, दुसरं काय. तसंच ओम गुरुदेव सेंटर आणि ग्रासियन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संदर्भात इथं उपस्थित लगड पाटील, परब साहेब, दळवे साहेब, थेटे मामा, इतर बाकी फॅमिली, बाकी इतर सर्व शेतकरी
आजच्या हा कार्यक्रमाचा मेन उद्देश म्हणजे रेशीम विभाग आपल्या दारी हा शासनाने जी मोहीम राबवलेली आहे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या लोकांनी 23-24, 24-25, 25-26 यामध्ये नोंदणी केलेली परंतु लागवड काही कारणास्तव केलेली नाही, त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिलेली की ह्या 3 वर्षात नोंदणी केली परंतु लागवड करण्याची त्यांना जर लागवड करायची असेल, इच्छा असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचायचे, त्यांना माहिती द्यायची की रेशीम उद्योग कसा चांगला आहे आणि रेशीम उद्योग त्यांनी ह्या वर्षी त्यांना नोंदणी न करता तुटी लागवड करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायची. त्या हिशोबाने आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्याच्यासोबतच जे डिसइन्फेक्शनची बाब आहे, जी महत्वाची गोष्ट आहे, डिसइन्फेक्शन सुद्धा त्याची माहिती आपल्याला द्यायची होती. तर त्या हिशोबाने जर तुमच्या संपर्कात जे लोक असतील ज्यांनी नोंदणी केलेली आहे, नोंदणी न केलेली असू द्या त्यांना सुद्धा आपण घेऊ आणि नोंदणी करून घेऊ आणि लागवड करण्यासाठी प्रवृत्त करू. या सर्वांसाठी तुमच्या सर्वांची साथ हवी. तर मी आवाहन करतो की सर्वांनी त्यासाठी पुढे यावं आणि लोकांना माहिती देऊन रेशीम उद्योगामध्ये आणावं. आता याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की अनुदानाचा विषय. एक आता नुकतं कालच जी आर आलेला आहे, ज्यांचे कोणाचे आता अजून राहिलेत, प्रस्ताव गेलेत, मंजूर झालेत परंतु अनुदान अजून मिळालेलं नाही, त्यांचे कालच जी आर आलेला आहे, त्यांचं अनुदान काय आपले 20-22 शेतकरी राहिले होते मागच्या मार्चमध्ये, तर त्यांचं अनुदान लवकरच मिळून जाईल. त्यानंतर आता सील समग्र 2 ह्या वर्षी संपतील. ह्या वर्षी ज्यांनी लागवड केली ना त्यांनी शेड सुद्धा पटकन करून घ्या. दिवाळीच्या आत जर प्रस्ताव त्यांनी शेड करून पूर्ण करून दिले तर आपला प्रस्ताव त्यांचा वेळेत जाईल, कारण पुढच्या वर्षी ही योजना राहणार नाहीये. नवीन काहीतरी ह्याच्यामध्ये बदल होईल, सील समग्र 3 मध्ये येईल. आता त्यांनी आता जे सांगितलं वातावरणासाठी तिथं पॅक बंद शेड असतील तर काय सांगता येत नाही, अनुदानाची रक्कम वाढेल पण अजून काहीतरी त्यात सुधारणा होईल, नवीन काहीतरी ऍड होऊ शकतं, त्या पद्धतीने नवीन योजना येतील. म्हणून ह्या वर्षीपर्यंत जे सगळे पेंडिंग असतील त्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव देऊन विषय संपवा, कारण परत पुढच्या वर्षी काय प्रस्ताव ते नवीन होणार नाही लोकांसाठी. नवीन पुढच्या वर्षासाठी जे असेल ते नवीन पद्धतीने योजना होईल, त्या पद्धतीने त्यांना नवीन पद्धतीने करावं लागेल ते स्कीम प्रमाणे. ते एक आहे. दुसरं आपल्याला रेशीम शेती वाढण्यासाठी आता जे आपण पाहिलं तर नवीन लोक त्या पद्धतीने वाढत नाहीत आपल्याकडं, तर त्याची आता बरीचशी कारणं आहेत. तर त्यामध्ये प्रशिक्षण असेल म्हणा, आपल्याला जर उपलब्ध नसतं तर, किंवा कोश विकायला बाहेर जावं लागते, किंवा भांडवल लागतं जास्त सुरुवातीला. ह्या 2-3 मला वाटतं महत्वाच्या अडचणी, बरोबर ना? याच्यापेक्षा दुसरं काय अजून आहे? तर या 2-3साठी आपण प्रयत्न करतोय की आता पहिलं झालं प्रशिक्षणाची बाब. प्रशिक्षणासाठी आपल्याला मैसूरलाच जावं लागते. आता जो विषय आता प्रशिक्षणाचा विषय आपण त्यात 2 गोष्टी आता नवीन आपण ऍड करतो. एक आरसेटी म्हणून संस्था आहे नगरला, तर ते 10 दिवसाचं प्रशिक्षण देतं आणि ते पूर्ण मोफत आहे. राहण्याची, जेवणाची पूर्ण तिथं व्यवस्था आहे ज्यांना कुणाला करायचंय, कारण तंत्रज्ञान फार महत्वाचं आहे. आता हे आपलं माउथ पब्लिसिटीने चाललंय. जुने शेतकरी सांगता, नवीन शेतकऱ्यांना माहिती देता, ते तुम्ही कसं करायचं एवढंच सांगता, पण का करायची असते कुठली गोष्ट, असं पडदेस का टाकायचे, ही गोष्ट का वापरायची, ती का नाही वापरायची, हे तुमच्याकडनं तेवढं, कारण ते आपल्याला पण माहिती नसतं. आपण फक्त तुम्ही तर जुन्या लोकांनी करताय म्हणून ते आपण नवीन लोकांना माहिती देतो. पण हे प्रशिक्षणात ही गोष्ट सांगितली जाते की बाबा वातावरण मेंटेन करायचंय तर एवढंच मेंटेन करायचंय, तर मग हे मेंटेन करायचं तर म्हणून आपण ही गोष्ट करतोय. किंवा पाला ह्या क्वालिटीचा पाहिजे तर मग का त्या क्वालिटीचा पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी करतोय. ह्या गोष्टी प्रशिक्षणात माहिती होतात. म्हणून त्या संस्थेमार्फत प्रशिक्षण पूर्ण मोफत आहे. फक्त तिथं जावं लागेल. तिथं नाव नोंदणी करायची, त्यात मोठी काही गोष्ट नाही. फक्त नाव नोंदणी, आधार कार्ड आणि जॉब कार्ड देऊन त्यांच्याकडे नाव नोंदणी केली की आणि 30-40 लोकांची झाली बॅच की त्यांना तिथं अरेंज करता येतं. मग ते प्रशिक्षक बोलवतात आणि आपलं पूर्ण ट्रेनिंग देतात आणि सर्टिफिकेट पण मिळतं. आता दुसरी गोष्ट त्यासाठी लागतं भांडवल, हे एक महत्वाचा मुद्दा आहे. तर भांडवलासाठी शासनाने आता मागच्या वर्षी नाबार्डने त्याचे नॉर्म बदलले आणि कर्ज प्रकरण जे करावं लागतं त्याच्यासाठी लागतं, कर्जासाठी जे अमाऊंट आहे ती जवळजवळ 5 लाख रुपये केली, 4,90,000 रुपये केलेली. आणि जर हे प्रशिक्षण जर पूर्ण असेल त्या संस्थेचं आणि सर्टिफिकेट असेल तर ते बँकेमार्फत तुम्हाला त्या कर्जासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आता ते त्यांच्या बँकेच्या अटीप्रमाणे करणार
पण तुम्हाला त्या बँकेमार्फत ते 4-5 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे जी नवीन शेतकऱ्याची जी मोठी अडचण असते किंवा सुरुवातीला एवढे पैसे कुठून आणायचे, तर मग हे प्रशिक्षण घेऊन त्यांनी जर कर्जाचा प्रस्ताव दिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते कर्ज उपलब्ध होईल आणि शेडचा जे खर्च आहे तुमचा तो मोठा तुम्हाला सुरुवातीला, नंतर अनुदान तर तुम्हाला मिळेल, पण अनुदान हे तुम्हाला लगेच मिळत नसतं, ते नंतर मिळतं. तुमचं शेड पूर्ण लागतं, त्यानंतर मग प्रस्ताव जातो, मग शासनाकडे निधी येणार, मग नंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे. मग त्यातले काही अंशी तुम्हाला 50% तरी रक्कम तुम्हाला शासनाकडून तिथं तुम्हाला मिळेल. म्हणजे तुमचं कर्ज पण आणि बॅच घेत गेला की आपोआप ते कर्ज पण नील होऊ शकतं. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या. तिसरी गोष्ट आपल्याला विक्री व्यवस्था. आता विक्री व्यवस्थेला सुद्धा आपल्याला सध्या जावं लागते, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जावं लागते, जवळ सुविधा नाहीये. बीडमध्ये जावं लागते किंवा जालना असेल किंवा बारामती असेल किंवा काही जण बेंगलोरला क्वचित, आता मला वाटतं जात नाही, सगळे जवळच आपल्याकडे जातात. पण तरी सुद्धा त्या छोट्या शेतकऱ्यांना ते तिथं जाणं सुद्धा मला वाटतं शक्य नाही होत. त्यामुळे पण लोक आपल्याकडे कमी येतात की बाबा रेशीम उद्योग नको, बाबा लांब विकायला जातो, 1 दिवस जातो. मग आपल्याला त्यासाठी जिल्ह्यामध्ये सुविधा करावं लागणार आहे धागा तयार करणाऱ्या लोकांची. तशा जर कंपन्या आपल्याकडे स्थानिक ठिकाणी तयार झाल्या तर तुम्हाला विक्रीची व्यवस्था जागेवर होईल. आता जी टाईपचा विषय सांगितला की बाबा जर कंपनी बरोबरच टाईप केला, जर त्यांना क्वालिटी माल दिला त्यांना पाहिजे तसा, तर रेट तुम्हाला 600 काय 800 रुपये सुद्धा ते देऊ शकतात. कंपनीला काय माल कमी चांगल्या दर्जाचा माल मिळाला तर ते बरोबर चांगल्या पद्धतीने रेट तुम्हाला देऊ शकतात. मग तसं आपले ते पण प्रयत्न चालू आहेत. 2-3 कंपन्या आपल्याकडे हव्यात, आपण प्रयत्न करतोय. 1-2 वर्षामध्ये जर त्या कंपन्या जर झाल्या तर तुम्हाला इथं जागेवर त्याची विक्री व्यवस्था होऊ शकते किंवा इथंच तुम्हाला किंवा पर्यायी आपल्याला मार्केट सुद्धा करता येईल. जर तयार करणारे लोक जर तयार झाले, ते खरेदीदार आपलं तयार झाले थोडक्यात आपल्याकडे, मग ते लोक जर मार्केटमध्ये येऊन खरेदी करणार असेल तर मार्केट हे आपल्याला स्थानिक ठिकाणीच इथं उपलब्ध करता येईल. या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आता एक विषय सांगितला डिसइन्फेक्शनचा. तर डिसइन्फेक्शन मध्ये ब्लिचिंग पावडर बरोबर जे CSRTने जे सांगितलेले त्याच्यामध्ये 2% जी ब्लिचिंग पावडर वापरली जाते त्यासोबत 0.3% विरे गेलेला चुना पण मिक्स करायचा. कारण ब्लिचिंग पावडरने बॅक्टेरिया मारला जातो आणि त्या चुन्यामुळे आपल्याला व्हायरस आहे तो व्हायरस पण त्याच्यापासून मारला जातो. कारण व्हायरस मारायचा असेल तर चुन्याची गरज आहे, म्हणून त्यात 3% म्हणजे 100 लिटरला 300 ग्रॅम आणि 2 किलो ब्लिचिंग पावडर, हे दोन्ही पण त्यात मिक्स करायचे. आणि एक मुद्दा मला वाटतं, हे तुम्ही जे फवारणी त्याचं प्रमाण मला वाटतं चुकणे जास्त शक्यता आहे. कारण एवढं जास्त जर प्रमाण दिसतंय वाईट, नाही चुना घेतलेला सोन्याचं असणार. मी म्हणलं ब्लिचिंग प्रमाण योग्य ठेवा, ढवळून घ्या, निवळून द्यायचंय, मग वरचं फक्त पाणी ते आपल्याला फवारणी करायची. जे आपला हा जो कळीचा चुना आहे ना, तो म्हणजे एक वर्षातून 2-3 वेळेस मध्ये हा असं. म्हणजे ह्या 300 जरी 0.3% जरी चुना घेतला त्याच्यामध्ये आपण फवारणीमध्ये, तरी व्हायरस आपला त्यातनं कव्हर होतं, असं काही नाही. असे 4-5 गोष्टी आहेत ह्या. तरी ट्रेनिंग आणि दुसरं ट्रेनिंगचं, एक जण आपले रिटायर्ड व्यक्ती आहे, जर तुम्हाला गावातच जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर ते 10ची बॅच जर झाली, त्यांना मिळाले 10 ट्रेनिंग घेण्यासाठी, तर ते तुमच्या गावात येऊन सुद्धा ट्रेनिंग देऊ शकतात. फक्त ते पेड आहे, ते आपल्यापर्यंत येणार आहे म्हटल्यावर ते त्याची फी घेणार आहेत. तर मग ट्रेनिंग इथं पण तुम्हाला मिळू शकतं. कारण ट्रेनिंग हे फार गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट स्टेजच्या तुम्हाला गोष्टी माहिती असणं जास्त गरजेचं. जर असेल तर तुम्ही वर्षानुवर्ष रेशीम उद्योग करू शकता. जे बाहेर जे पडणार आहेत ते काय त्यांच्या ह्या अनावधानाने चुका होतात. म्हणजे मुद्दाम कोणी करतं असं नाही की, पण माहीत नसल्यामुळे होतं ते. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला ट्रेनिंग जास्त गरजेचं आहे. तर तसे जरी कोणी असेल बाबा गावात ट्रेनिंग घ्यायचं आहे आपल्याला, तर ती सुद्धा सुविधा आपण उपलब्ध करून देऊ. तर त्याच दृष्टीने सुद्धा नियोजन करा. किंवा जर कोणाला मोफत पाहिजे असेल आणि तिथं जाणं शक्य असेल नगरला, तर तिथंही आपण ट्रेनिंग देऊ शकतो. तर असं सर्व ह्या गोष्टी आहेत. तर सर्व लगड पाटील सर्वांनी जे आजचं नियोजन केलं तर त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली. तसंच परब साहेब आपल्याला क्वालिटीचं ब्लिचिंग पावडर देत आहेत आणि ते इथे येऊन त्यांनी आपल्याला माहिती दिली. तसंच दळवे साहेब तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात.
स्पॉन्सरांनी पण इथे येऊन आपल्याला त्यांचे अनुभव सांगितले, चॉकी कशी चांगली असावी आणि आपल्या इथले चिंचपूर मधल्या लोकांचं एक अजून पुढची स्टेप गाठावी. मला पण ते चांगलं वाटलं त्यांचं की चिंचपूर हा आपल्याला जिल्ह्यासाठी एक आदर्श व्हावा रेशीमसाठी. पुढचं काहीतरी पाहण्यासाठी लोकांनी इथे यावं की चिंचपूर मध्ये आहे व रेशीम उद्योग आहे. ह्या पद्धतीने केलं तर आणखी आपण पुढे जाऊ शकतो याच्यामध्ये. तर मी सर्वांचं तुमचे धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीस निर्जंतुकीकरणासाठी ज्या ब्लिचिंग पावडरचा आपला यापूर्वी विषय झाला आणि तुम्ही मागणी केल्याप्रमाणे आपण त्या पद्धतीचं ब्लिचिंग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच कंपनीचे डेप्युटी मॅनेजर राजेंद्र परबजी साहेब यांना मी विनंती करतो का आपल्या ब्लिचिंग संदर्भात, आपल्या डिसइन्फेक्शन संदर्भात, निर्जंतुकीकरणासंदर्भात कशा पद्धतीने त्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांनी करावं ही मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही मोठ्या संख्येनं आज उपस्थित राहिलात आणि जे इथे उपस्थित असलेले आपले संदीप अगवणे साहेब, दळवी साहेब, रेशीम कार्यालयामधले तांबे साहेब आणि ज्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली ते थेटे साहेब, ओके, आणि ज्यांनी लोकांनी मनोगत व्यक्त केला त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून इथे उपस्थित राहिला आणि आम्हाला एक संधी दिली बोलण्याची. मी एक जस्ट भाषणाची माझी जी सुरुवात आहे म्हणजे जे तुम्हाला आज मी बोलणार आहे त्याचं एक मी 4 भागामध्ये विभागणी केलेली आहे की एक म्हणजे मेन म्हणजे आपल्या कंपनीविषयी तुम्हाला माहिती द्यायची. कंपनी काय आहे एक्झॅक्टली, त्या कंपनीचा प्रॉडक्ट काय आहे, ठीक आहे, आणि हा प्रॉडक्ट तुमच्या सेगमेंटपर्यंत म्हणजे तुमच्या या रेशीम शेतीपर्यंत कसा आला आणि कसा आम्ही तो पोहोचवतोय पुढे, ठीक आहे, आणि हा प्रॉडक्ट वापरताना काय काळजी घ्यायची आणि ह्या प्रॉडक्टचं म्हणजे काय आहे, काय टेक्निकल काय गोष्टी आहेत या प्रॉडक्टमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपलं पहिलं जर कंपनीचं बोलायचं झालं तर आपली ही जी कंपनी आहे ती ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजे आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी. जसे टाटा बिर्ला जसे मोठे मोठे ग्रुप आहेत तसे आदित्य बिर्ला ग्रुपची ही कंपनी आहे. आमच्या बाकीच्याही कंपन्या आहेत, अल्ट्राटेक सिमेंट, हिंडाल्को, वोडाफोन वगैरे ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्याच्यासारखीच ही ग्रासिम ही कंपनी आहे आणि त्याचं केमिकल डिव्हिजनमध्ये आमचे हे सगळे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर होतात. आणि ही कंपनीची जी स्थापना आहे ही स्वातंत्र्य काळातली आहे म्हणजे 1947 साली जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा ही कंपनी स्थापन झालेली आहे. म्हणजे एवढी जुनी आणि विश्वासाचं नाव आहे मार्केटमध्ये, रेप्युटेड कंपनी आहे. आणि या कंपनीमध्ये जे आम्ही हे सगळे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो हे सगळे क्लोरीन रिलेटेड प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो. म्हणजे क्लोरीन हा त्यांचा मेन कंटेंट आहे. तर त्याच्यापैकीच आपला हा स्टेबल ब्लिचिंग पावडर. आता याला स्टेबल ब्लिचिंग पावडर का म्हणतात तर ह्याच्यामध्ये जे क्लोरीन कॉन्सन्ट्रेशन असतं ते स्टेबल राहतं म्हणून त्याला स्टेबल ब्लिचिंग पावडर म्हणतात. जसं मी तुम्हाला आता बोललो की आमची ही जी कंपनी आहे ती क्लोरीनचे रिलेटेड सगळे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करते. तर याच्यामध्ये पहिला प्रॉडक्ट कुठला येतो तर क्लोरीन गॅस येतो. जर तुम्ही कुठे बघितलं असेल कधी म्हणजे कुठे इंडस्ट्रीमध्ये बघितलं असेल तर एक तो सिलेंडर असतो बघा पिवळ्या कलरचा, तो क्लोरीन गॅस असतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर त्या क्लोरीन गॅस म्हणजे तो 100% क्लोरीन असतो त्याच्यामध्ये. पण तो जर लीक झाला तर कोणाचाही जीव जाऊ शकतो सराउंडिंग एरियामध्ये. सो त्यामुळे तो कोणी पण वापरू शकत नाही क्लोरीन गॅस, त्याला लायसन्स लागतं ते वापरण्यासाठी. आणि जे मोठे मोठे सेटअप असतात महानगरपालिका, नगरपालिका त्याच्यामध्ये तो क्लोरीन गॅस विथ परमिशन वापरतो. तो क्लोरीन गॅस आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, आम्ही करतो मॅन्युफॅक्चर, पण आम्ही कुठेही तो बाहेरच्या मार्केटमध्ये विकू शकत नाही, त्याला लायसन्स लागतं. दुसरा प्रॉडक्ट जो आहे तो हा आमचा स्टेबल ब्लिचिंग पावडर. आता या स्टेबल ब्लिचिंग पावडर म्हणजे हा प्रॉडक्ट बनतो कसा तर जो हायड्रेटेड लाईम आपण म्हणतो तो चुना आहे, तो चुना आणि क्लोरीन गॅस याची रिॲक्शन करून हा प्रॉडक्ट बनवला जातो स्टेबल ब्लिचिंग पावडर. आणि हा प्रॉडक्टचा वापर जो आहे तो बेसिकली म्हणजे याचं मेन जे फंक्शन आहे ते बॅक्टेरिया मारणं. मग आता ते जमिनीवरचे बॅक्टेरिया असू देत किंवा पाण्यातले बॅक्टेरिया असू देत. सो पाण्यातले बॅक्टेरिया म्हणजे कुठले तर ह्याचा पहिला जो वापर आहे जो आमचा सध्या म्हणजे खूप वर्षापासून जो सेल होतोय तो ड्रिंकिंग वॉटरमध्ये. ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्याचं पाणी. जसं आता हे नदी नाले सगळे जे वाहतात, ओढे वाहतात त्याच्यातलं पाणी जे नगरपालिकेचे जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतात महानगरपालिकेचे तिथे जाऊन ते पाणी प्रक्रिया केलं जातं. हे ब्लिचिंग पावडर त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो
आणि ते प्रक्रिया केलेलं पाणी, क्लीन केलेलं पाणी, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया सगळे मारलेले गेलेले असतात, ते पाणी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या नळामधून येतं आणि मग ते आपण वापरतो पिण्यासाठी. हा याचा बेसिक म्हणजे पहिला यूज आहे. दुसरा यूज याचा आहे की जे स्विमिंग पूल तुम्ही बघता, जिथे जिथे स्विमिंग पूल्स असतात हॉटेलमध्ये म्हणा किंवा जिथे कुठे स्विमिंग पूल असतात, तिथलं पाणी जे स्वच्छ केलं जातं, तिथल्या पाण्यातलं बॅक्टेरिया मारून ते पाणी जे क्लीन केलं जातं हे ब्लिचिंग पावडरने केलं जातं. तिथे आमचं मटेरियल जातं. तिसरा जो आमचा एरिया आहे तो झिंगा शेती, म्हणजे जसे तुम्ही शेतकरी आहात, रेशीम शेती करता, तसे जो आपल्या भारताचा समुद्र किनारा आहे, म्हणजे कोकणात म्हणा किंवा गुजरात साईडला जे सुरत वगैरे जे एरिया आहेत, कोस्टल लाईन म्हणजे जे समुद्र किनारी जे एरिया आहेत, तिथे लोक झिंग्यांची शेती करतात. झिंगा म्हणजे कोळंबी मराठीमध्ये, म्हणजे झिंगा सुद्धा मराठीमध्ये झिंगाच बोलतात त्याला, पण कोळंबी झिंगा असे दोन्ही नावाने ओळखतात. तर त्या झिंगा शेतीमध्ये काय होतं, समुद्राचं पाणी जे असतं ना ते त्यांच्याकडे असे पॉन्ड असतात मोठे मोठे, एक एक हेक्टरचे पॉन्ड असतात. त्या पॉन्डमध्ये ते पाणी घेतात, खाडीतलं पाणी, आणि त्या खाडीतल्या पाण्यामध्ये काय असतं, खाडीतल्या पाण्यामध्ये सगळे हे बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, किडे बिडे भरपूर काय काय असतं, ते समुद्रातलं पाणी असतं शेवटी. तर ते किडे मारण्यासाठी आणि ते पाणी क्लीन करण्यासाठी आपल्या ब्लिचिंग पावडरचा वापर होतो. आणि चौथा जो त्याचा यूज आहे तो म्हणजे हायजीन. हायजीन म्हणजे जसं पब्लिक टॉयलेट्स म्हणा, टॉयलेट्स जे असतात ना आपले नगरपालिकेचे वगैरे, तिथे तुम्ही बघाल तर कधी पण डेटॉल वगैरे वापरत नाही. डेटॉल हे आपलं घरी वापरतो आपण, तिथे ब्लिचिंग पावडरच वापरलं जातं. का? कारण ते पब्लिक टॉयलेट्समध्ये ते जे बॅक्टेरियाचं जे प्रमाण असतं ते फार मोठ्या लेवलला असतं, कारण सगळ्यांचे युरिन वगैरे तिथे एकत्र येऊन फार मोठा एकदम बेकार वास तिथे क्रिएट झालेला असतो आणि फार घाण असते, तिथे दुर्गंधी असते. मग तिथे त्याला त्या गोष्टीवर ट्रीट करण्यासाठी, त्या गोष्टीवर प्रक्रिया करण्यासाठी ब्लिचिंग पावडरच वापरतात. सो तिथे आमचा हा प्रॉडक्ट ब्लिचिंग पावडरचा जातो. प्लस जिथे जिथे हे येतात, पूर येतात, पुरामध्ये काय होतं, पुरामध्ये पाणी वगैरे लोकांच्या घरामध्ये घुसतं. त्या पाण्याबरोबर सगळे साप, किडे, सगळे बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रकारचे किटाणू सगळे आतमध्ये येतात आपल्या घरामध्ये. मग तेव्हा जेव्हा ते पाणी ओसरू लागतं तेव्हा ते मारण्यासाठी आपल्या घरात आलेल्या हे सगळ्या गोष्टी ब्लिचिंग पावडर तिथे वापरली जाते, म्हणजे त्या लोकांना मारण्यासाठी. म्हणजे हा ब्लिचिंग पावडरचा यूज आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत माहिती पडलं असेल की बेसिक त्याचं फंक्शन काय आहे, काम काय, की बॅक्टेरियाला मारणं. आता ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे, काय वापरलं पाहिजे, हे प्रत्येक सेगमेंट प्रमाणे, म्हणजे जिथे जिथे ते वापरलं तर प्रत्येक सेगमेंट प्रमाणे त्याचा यूज वेगवेगळा आहे, म्हणजे त्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. हा झाला प्रॉडक्टच्या संदर्भात, म्हणजे आमच्या सेगमेंटच्या संदर्भात. आता आमचे जे प्लांट आहेत, मॅन्युफॅक्चरिंग जे आम्ही करतो ते आम्ही म्हणजे पूर्ण इंडियामध्ये, म्हणजे पूर्ण भारतामध्ये आमचे 5 ठिकाणी प्लांट आहेत. एक गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, यूपी, आंध्र प्रदेश आणि ओरिसा, असे 5 ठिकाणी प्लांट आहेत आमचे. आणि 5 प्लांटचं मिळून आम्ही 440 मेट्रिक टन दिवसाला बनवतो. दिवसाला 440 मेट्रिक टन. आता 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 kg. आता तुम्ही हिशोब केला तर केवढं मटेरियल बनतं एका दिवसाला, एवढं आमचं आहे प्रोडक्शन. आणि माझ्याकडे स्वतः, म्हणजे मी आता मार्केटिंग मॅनेजर आहे या प्रॉडक्टसाठी. जे मी तुम्हाला सेगमेंट सांगितले, ड्रिंकिंग वॉटर म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, त्या सगळ्या सेगमेंटमध्ये मी हे मटेरियल सेल करतो. आणि माझ्याकडे महाराष्ट्र आणि गुजरात असे 2 स्टेट आहेत माझ्याकडे या मार्केटिंगसाठी. आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 स्टेट मिळून मी वर्षाला 27,000 मेट्रिक टन विकतो. 27,000 मेट्रिक टन, 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 kg. आता ह्या 27,000 मेट्रिक टन मधला एक छोटासा पार्ट जो आहे तो हा तुमच्या सेगमेंटसाठी आहे. छोटासा पार्ट म्हणजे आम्ही याला मंथली, म्हणजे दर महिन्याला 50 मेट्रिक टन विकायचं महाराष्ट्रामध्ये, हे आमचं म्हणजे एक कॅल्क्युलेशन आहे. मग तो त्या 27,000 मेट्रिक टन मध्ये वर्षामधला 12×5 म्हणजे 600 मेट्रिक टन हा आमचा छोटासा एक पार्ट आहे. तर ह्या छोट्याशा पार्टसाठी मी आज तुमच्यामध्ये आहे. तर मी छोटा का पार्ट म्हणतोय, तर एकंदरीत जेव्हा आम्ही या सेगमेंट विषयी जेव्हा माहिती घेतली, ऍक्च्युली आम्हाला या सेगमेंट विषयी काही माहिती नव्हती. आम्हाला एक अनावादाने, कोइन्सिडेंटली, योगायोगाने म्हणता येईल, एकाकडून आम्हाला माहिती भेटली औरंगाबादमध्ये. आणि नंतर मग आम्ही या लोकांना सगळ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला, म्हणजे आगवणे साहेब म्हणा, देशपांडे मॅडम म्हणा आणि ढवळे साहेब जे यांचे डायरेक्टर आहेत. मग असं जसं जसं आमची ओळख वाढत गेली, हे लगट पाटील साहेब भेटले आम्हाला मध्ये त्या ह्याच्यामध्ये, जशी जशी ओळख वाढत गेली तसे तसे आमचे म्हणजे संबंध वाढत गेले. मग त्याच्यातून आम्हाला काय कळलं की तुम्ही लोक जे इथे निर्जंतुकीकरणासाठी वापरता ते ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरता,
तर तुमचं हे जे शेडिंग हाऊस जे रेअरिंग शेड आहे ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरता, प्लस दुसरं चंद्रिका धुण्यासाठी तुम्ही वापरता. पण जे तुम्ही अगोदर जे वापरत होता, काही वर्षापूर्वी जे वापरत होता, ते तुम्ही फक्त म्हणजे ब्लिचिंग पावडर म्हणून ते वापरत होता. त्याच्या पाठीमागची हिस्ट्री काय आहे, त्या प्रॉडक्टची केमिस्ट्री काय आहे, किंवा तो प्रॉडक्ट कसा काम करतो ते तुम्हाला कोणालाच माहिती नव्हतं, एवढी त्याचं नॉलेज नव्हतं. तर हे जेव्हा आम्हाला कळलं, तुमच्या मार्केटमधून जेव्हा आम्ही फिरलो, सगळ्यांना भेटलो, तेव्हा आम्हाला हे कळलं. तेव्हा आम्हाला एक म्हणजे असं वाटलं की एक रेशीम मित्र अभियान आपण राबवायचं आणि त्या अभियानामार्फत तुमच्या लोकांपर्यंत पोहोचून तुम्हाला ते शिकवायचं की हे ब्लिचिंग पावडर म्हणजे काय. कारण सध्या मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत, लोकल मॅन्युफॅक्चरर म्हणा, ज्या पूर्वी होत्या सध्या आहेत, ती कुठलीही कंपनी आज तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला एवढं शिक्षण देत नाही ज्याची तुम्हाला गरज आहे. तर मी बघितलं की कर्नाटकमधल्या सुद्धा बऱ्याचशा कंपन्यांचे प्रॉडक्ट तिथे सेल होतात, पण त्याच्यामध्ये कानडीमध्ये लिहिलेलं असतं, कर्नाटकामध्ये कानडी लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं. ते लोकांना कळतं, काही लोकांना नाही कळत, बॉर्डरवरच्या लोकांना कळणार, बाकीच्या लोकांना कळणार नाही. पण हे जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला इथे वाटलं की आम्ही आमचं प्रॉडक्ट किंवा जे ब्राउशर्स आहेत ते तुमच्यासाठी मराठी लँग्वेजमध्ये आणले पाहिजे, नाहीतर आमचे ब्राउशर्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत. म्हणून हे तुमच्या लोकांसाठी, हे खास रेशीम शेतीसाठी जे लोक आहेत, काम करतात, त्यांच्यासाठी आम्ही ही मराठीमधून तुम्हाला हे समजावं म्हणून हे ब्राउशर्स घेऊन आलो, जेणेकरून तुम्हाला ही माहिती मिळावी. आणि आमची जी वर्किंग स्टाईल आहे, कंपनीची जी वर्किंग स्टाईल आहे, आता हा प्रॉडक्ट, आमचे प्रॉडक्ट हे असे आहेत की जे डीलर्सच्या माध्यमातूनच विकले जातात. कारण आमचा बिझनेस जो चालतो तो मेट्रिक टनवर चालतो. आता तुम्ही लोक जे आहेत ते मेट्रिक टनवर कोणी घेणार नाही, बरोबर आहे. तुम्ही लोक जे आहेत ते नंबर ऑफ बॅग्स मध्येच घेणार, बरोबर आहे. म्हणजे कोणाला 2 बॅग लागतील, 4 बॅग लागतील, 5 बॅग लागतील. तर आमचा जो बिझनेस जो आहे पूर्ण, जो मी तुम्हाला सांगितला 27,000 मेट्रिक टन, हा डीलर्सच्या माध्यमातूनच पुढे जातो. पण डीलर्स हे जे लोक आहेत, हे फक्त आम्ही म्हणजे मटेरियल तुम्हाला पोहोचवण्यासाठी व्यवस्थित तुमच्या अवेलेबल टायमिंगमध्ये तुम्हाला वेळेत मटेरियल मिळावं त्याच्यासाठी आम्ही आमचे डीलर्स आहेत. पण बाकीचे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे तुम्हाला प्रॉब्लेम येतात, काय येतात, ते जाणून घेणं, त्याच्यावर काम करणं, त्याच्यावर ऍक्शन घेणं आणि तुम्हाला माहिती देणं, हे सगळं काम हे कंपनीतर्फे केलं जातं. डीलर्स आम्हाला फीडबॅक देतात. तुमचे डीलर्स हे आमच्यासाठी महत्वाचेच आहेत, कारण ते तुमचे म्हणजे डीलर्स आम्ही म्हणतो की आमचे म्हणजे जसे नाक, कान, डोळे आहेत डीलर्समध्ये, हे तुम्हाला म्हणजे मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात, हे आम्हाला फीडबॅक देतात. जसं लगड पाटील साहेबांनी आम्हाला हे फीडबॅक दिले की तुम्हा लोकांना हे एज्युकेशन देणं महत्वाचं आहे, तसं आम्ही देतोच, पण यांनी आम्हाला वेगळे फीडबॅक दिले. त्यांच्या फीडबॅकनुसार आम्ही आज इथे आलो आणि आज हे रेशीम मित्र अभियान आम्ही सगळीकडे राबवतोय. या अभियानाअंतर्गत आम्ही शिर्डीमध्ये काही प्रोग्राम केले होते, बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी केलेत, नेवासामध्ये केलेत, पैठणमध्ये केले आम्ही, औरंगाबादमध्ये. आता पुढचे आम्ही बीड वगैरे या एरियामध्ये सुद्धा करणार आहोत यांच्या सहकार्याने. तर असं आमचं काम आहे. म्हणजे फक्त डीलरकडे माल दिला आणि तो जातोय आपला मार्केटमध्ये, तर तसं काम नाही. आम्ही प्रत्यक्ष तुमच्यासारख्या लोकांमध्ये येऊन तुम्हाला शिकवून आम्ही आमचा प्रॉडक्ट सेल करतो. कारण प्रॉडक्ट सेल करणं हा आमचा ऑब्जेक्टिव्ह नाही, त्याच्या पाठीमागे अजून काय करता येईल तुमच्या लोकांसाठी, तुमच्या बेनिफिटसाठी, फायद्यासाठी, ते आम्ही बघतो. आता याचं मी तुम्हाला एक कारण असं सांगतो की आता हा जो प्रॉडक्ट तुम्ही वापरता, ठीक आहे, आता हा प्रॉडक्ट वापरताना तुम्हाला जी काळजी जी घ्यायची आहे, ती काळजी काय घ्यायची आहे तुम्हाला. तर एक तर ब्लिचिंग पावडर जे आहे ते 35% क्लोरीन आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता ही जी बॅग आहे ही विक्रम ब्रँडची बॅग आहे, बरोबर. या बॅगवर नेहमी तुम्हाला हे ISI स्टँडर्ड जे हे आहे, हे ISI स्टँडर्ड काय सांगतं, म्हणजे हे आतापर्यंत कोणी बघितलं नसेल, कोणी त्याच्यावर नजर टाकली नसणार. हे काय आहे ISI स्टँडर्ड. हे ISI स्टँडर्ड काय सांगतं की ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं आहे ते. म्हणजे ह्या प्रॉडक्टमध्ये मिनिमम 34% क्लोरीन असलं पाहिजे, मिनिमम 34% क्लोरीन, ठीक आहे. आता 34% आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार. आता तुम्ही काय लॅबमध्ये जाऊन टेस्ट करणार नाही किंवा तसं तुम्हाला काय नॉलेज नाही किंवा काय नाही. एक आपली गावठी पद्धत म्हणता येईल की ती स्मेल, जसं कोणी सांगितलं, तुम्हीच सांगितलं ना, मनोगत सांगितलं, सगळीकडे गंध सुटतं, हे करतं, त्याच्यावरून कळतं की ब्लिचिंग किती स्ट्रॉंग आहे, ठीक आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग पॉवर आहे, तेवढी 34% क्लोरीन आहे. हे तुमचं एक रॉ जजमेंट झालं त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, त्याला लॅबमध्ये चेक करता येतं. तर हे BIS स्टँडर्ड का बघायचं असतं, कारण BIS स्टँडर्ड सांगतं की मिनिमम 34% क्लोरीन पाहिजे त्या प्रॉडक्टमध्ये. 34%च्या खाली 1 जरी % असेल क्लोरीन
तर ते सेकंड ग्रेडचं मटेरियल म्हणून वापरलं जातं, सेकंड ग्रेड. आणि आपण फर्स्ट ग्रेडचं मटेरियल बनवतो, सेकंड ग्रेडचं मटेरियल बनवत नाही. कारण जेव्हा ही बॅच मॅन्युफॅक्चर होते आमच्या प्लांटला, तेव्हा ती क्वालिटी डिपार्टमेंटला चेक होते. बाहेर पडण्यापूर्वी क्वालिटी डिपार्टमेंट चेक करतं. तर तिथे जर ती रिजेक्ट झाली तर मग ते मटेरियल आम्हाला फ्रीमध्ये द्यावं लागतं बाहेर. म्हणजे याच्यामध्ये टॉयलेट्समध्ये वगैरे असे आमचे जे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जे एक सामाजिक बांधिलकी म्हणून जी कंपनी करते कामं, त्याच्यामध्ये ते द्यावं लागतं. ते मिनिमम 34% असेल तरच ते पुढे जातं. हा एवढा त्या लोगोचा महत्व आहे BIS स्टँडर्डचा. तर ते कोणी ऍक्च्युली आतापर्यंत बघितलं नव्हतं. ठीक आहे, कारण बाकीच्या लोकांच्या बॅग्सवर वगैरे हे लोगो नसतात. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये हे पॅकिंग बघा कसं असतं. हे पॅकिंग हे कंपनीचं ऑटोमेटेड पॅकिंग केलेलं आहे. आता दुसरे लोकल मॅन्युफॅक्चरर जे असतात ते हाताने वगैरे शिवलेलं असतं त्यांचं. आतमध्ये जे असतात ते 2 लायनर्स आहेत त्याचे, एक ब्लॅक लायनर आहे आणि एक व्हाईट लायनर आहे. ते का ठेवलेलं आहे? कारण त्याचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे. ते जर नसेल तर ती क्लोरीनची पॉवर एवढी असते की ते तुमचं, आता हे एवढं गंजलंय तर ही बॅग सुद्धा फाडून ते बाहेर येणार. बॅगचे तुकडे पडणार त्या ब्लिचिंग पावडरमध्ये. मग ते बॅगचे तुकडे त्याच्यात पडले तर मग काय कामाचं नाही ब्लिचिंग पावडर, बरोबर. आणि प्लस हे जे आहे बघा, हे इथे बॅच नंबर आणि त्याची डेट, मॅन्युफॅक्चर केव्हा केलं, काय केलं, हे बॅच नंबर इथे सगळं लिहिलेलं असतं. हे प्रिंटेड आहे, हे हाताने लिहिलेलं नाही. आता तुम्ही दुसऱ्या जर बॅग बघितल्या कधी तुमच्या निदर्शनास आल्या बॅग, तर त्याच्यामध्ये हे काही नसतं. त्याच्यामध्ये बॅच नंबर लिहिलेला नसतो, मॅन्युफॅक्चर लिहिलेलं नसतं. मग तुम्हाला कळणार कसं तो प्रॉडक्ट केव्हा मॅन्युफॅक्चर झाला? 1 वर्षापूर्वी झाला का मॅन्युफॅक्चर, की केव्हा मॅन्युफॅक्चर झाला? कारण प्रॉडक्ट हा फ्रेश वापरणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातलं क्लोरीन पर्सेंट, जर तुम्ही बॅग ओपन केली तर त्याच्यातलं क्लोरीन निघून जाईल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बघणं फार महत्वाचं असतं की आपण प्रॉडक्ट कुठला वापरतोय. आणि ह्या प्रॉडक्टच्या संदर्भात का महत्वाचं आहे? कारण निर्जंतुकीकरण हे फार फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला आता का सांगतोय, माझा प्रॉडक्ट आहे म्हणून सांगत नाही. तुम्ही एक जनरल गोष्ट विचार करा, तुमची बॅचचा पहिला जो पार्ट आहे बॅच सुरू करण्याच्या अगोदर, हा निर्जंतुकीकरण आहे. तिथे जर तुम्ही फेल झाला, तुम्ही इकडचं तिकडचं जर छोट्या म्हणजे कमी दर्जाचं मटेरियल वापरलं, काय मटेरियल वापरलं, जी बॅच फेल झाली तर तुमचं सगळं पुढचं नुकसान तुम्हाला भरून काढता येणार नाही. तुमचं नुकसान होणार फार त्याच्यामध्ये. म्हणून जे आपण पहिली जी स्टेप करतो ती व्यवस्थित करायची स्टेप आणि नंतर आपण पुढे जायचं. म्हणून हे एवढं सगळं मी तुम्हाला ह्या प्रॉडक्टच्या संदर्भात सांगतोय. दुसरी गोष्ट, स्टेबल ब्लिचिंग आणि बाकी नॉर्मल स्टेबल ब्लिचिंग पावडर का म्हणतात त्याला? कारण त्याच्यातलं जे क्लोरीन कॉन्सन्ट्रेशन असतं ते स्टेबल राहतं. जर तुम्ही बॅग ओपन करून ठेवली तर ते क्लोरीन लिबरेट होणार, म्हणजे क्लोरीन उडून जाणार. पण जर तुमची बॅग व्यवस्थित क्लोज असेल, बंद असेल, तर ते क्लोरीन तुमचं उडून जाणार नाही, ते स्टेबल राहतं. म्हणून त्याला स्टेबल ब्लिचिंग पावडर हा शब्द आहे. पहिल्यांदा आमची 25 किलोची बॅग होती. 25 किलो होती म्हणजे आहे अजूनही. 25 किलोच्या बॅगमध्ये काय होतं की आता जिथे तुम्हाला कमी क्वांटिटी लागते तिथे तुम्ही थोडंसं घेता ब्लिचिंग पावडर, मग ते बांधून ठेवता, मग पुन्हा ते उघडता, पुन्हा वापरता. मग त्याच्यामध्ये काय होतं, ह्या प्रोसेसमध्ये क्लोरीन उडून जातं. आता ते तुम्हाला कळत नाही किती उडून गेलं, काय उडून गेलं, तुम्ही आपले वापरणार. मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त डोस लागणार, त्याचा जास्त प्रमाणात वापरावं लागेल. मग हे तुमचे फीडबॅक जेव्हा आम्हाला कळले तेव्हा ह्या लोकांच्या डिमांडवरून, म्हणजे पोल्ट्रीमध्ये काही ठिकाणी लागतं, काही ठिकाणी हे तुमच्यामध्ये लागतं, जिथे कमी क्वांटिटीमध्ये लागतं, त्यांचे फीडबॅक घेऊन आम्ही मग ही 5 किलोची बॅग आणली खास तुमच्यासाठी. जेणेकरून जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा ती लगेच ती बॅग वापरून म्हणजे तुमचा तो विषय तिथेच क्लोज होईल. तर हे बाकीच्या कंपन्यांमध्ये आणि आपल्या कंपन्यांमध्ये डिफरन्स आहे. दुसरं, प्रॉडक्ट वापरताना जसं आता त्याचं सोल्युशन तुम्ही बनवता, बरोबर, तर ते सोल्युशन बनवताना जसं बकेटमध्ये तुम्ही पाणी घेता तेव्हा ते पाणी घेताना तुम्ही ते स्वच्छ पाणी घ्या. म्हणजे सुती कपड्याने गाळून पाणी घ्या. ते पाणी जर तुम्ही गढूळ घेतलं तर त्याचा इफेक्ट जो आहे ब्लिचिंग पावडरचा तो तुम्हाला येणार नाही, किंवा तुम्हाला तो जास्त कदाचित वापरावा लागेल ब्लिचिंग पावडर पहिल्यापेक्षा. त्यामुळे पाणी घेताना हे व्यवस्थित पाणी घ्या, ठीक आहे, क्लीन पाणी घ्या, गाळून पाणी घ्या. पहिलं पाणी टाकायचं बकेटमध्ये आणि नंतर मग त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकायचं, ठीक आहे. आणि ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशन बनवताना तुम्ही लाकडाचा रॉड वापरा. पेंट केलेला किंवा पॉलिश केलेला रॉड वापरू नका. लाकडाचा सिंपल रॉड वापरा. त्याला ते 15 मिनिटं ढवळा व्यवस्थित.
ते 15 मिनिटं ढवळल्यानंतर ते जे सोल्युशन तयार होईल खाली त्याचा तो जो हे असतो स्लज म्हणजे जो गाळ असतो तो गाळ खाली बसेल आणि जे वरती पाणी राहील ते तुम्हाला स्प्रेसाठी वापरता येईल. पण ते जे सोल्युशन आहे म्हणजे वरती जे पाणी राहिलेलं आहे जे तुम्हाला वापरायचं आहे ते 30 मिनिटानंतर तुम्ही लगेच वापरायचं. असं नाही की आज सोल्युशन बनवलं आणि उद्या सकाळी वापरलं तुम्ही त्याचा काही उपयोग होणार नाही. ते लगेच वापरायचं सोल्युशन. आणि हे त्यांनी जसं सांगितलं तसं वापरताना आपल्याला जे कपडे आहेत ते शक्यतो कॉटनचे आणि सफेद कपडे घालायचे. कारण जर ते ब्लिचिंग म्हणजे उडालं काय आलं तर कपड्यांवर डाग पडणार. कारण ब्लिचिंगचा हाही एक वापर आहे टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. ब्लीच करणं म्हणजे व्हाईट करणं, म्हणजे व्हाईट करण्यासाठी वापरला जातो ब्लिचिंग पावडर. त्यामुळे ते डाग पडतात तुमच्या कपड्यांवर जर काळजी घेतली नाही तर. म्हणून कॉटनचे कपडे वापरायचे आणि पांढरे कपडे वापरायचे. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो की तुम्हाला स्मेल घ्यायचा आहे, तुम्हाला वास घ्यायचा आहे त्या प्रॉडक्टचा, तर डायरेक्ट त्या पिशवीमध्ये तोंड घालायचं नाही. तोंड घातलं तुम्ही तर तो वास वरतीपर्यंत जाणार आणि तुम्हाला एक हे बसेल चक्कर आल्यासारखी होईल. सो उघडताना सुद्धा ग्लोव्ह घालायचे हातामध्ये. ठीक आहे. गॉगल लावायचा, मास्क लावायचा. मास्क तुमच्याकडे सगळ्यांकडे इझिली अवेलेबल आहेत म्हणजे ते कोरोनाच्या वेळेचे मास्क ते चालतात. आणि थोडंसं लांब हे करून उघडून बघायचं, एकदम तोंड घालायचं नाही आतमध्ये. आणि तसं केल्यानंतर तसं प्रॉडक्ट व्यवस्थित काळजी घेऊन तो प्रॉडक्ट तुम्ही वापरला पाहिजे. आता जे प्रमाण जे आहे ते तुम्ही आता प्रमाण आता कसं काढलं जातं तर आता हे जे प्रमाण आहे आता हे जे याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, हे तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर हे 2% सोल्युशन बनवायचं आहे तुम्हाला. तर हे 2% जे सोल्युशन आहे हे जे प्रमाण जे आहे ते सेरिकल्चर डिपार्टमेंटनं डिसाईड केलेलं आहे की 2% वापरायचं. ठीक आहे. तर ह्या 2% प्रमाणे तुम्ही 100 लिटरमध्ये 2 kg असं होतं. ठीक आहे. पण हे 100 लिटरमध्ये 2 kg असं म्हणताना त्यांनी तो प्रॉडक्ट जो कन्सिडर केलेला आहे, जो ग्राह्य धरलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 100% क्लोरीन ग्राह्य धरलेलं आहे. कारण त्याचा जो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला काय आहे की ग्रॅम पर लिटर इज इक्वल टू जे तुमचं पर्सेंटेज सोल्युशन बनवायचं आहे ते म्हणजे भागिले तुमच्या प्रॉडक्टमध्ये किती क्लोरीन आहे आणि इंटू 1000 हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युलाप्रमाणे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही जर कोणी कॅल्क्युलेट करणार असाल तर बघा मोबाईलवर कॅल्क्युलेट करा तुम्ही. बघा तुम्हाला लगेच सांगतो. हा म्हणजे 2 किलो नाही ते 2 किलो येणार. पण ते 2 किलो कशामुळे येणार की प्रॉडक्टमध्ये 100% क्लोरीन आहे हे कन्सिडर करून त्यांनी हे प्रमाण दिलेलं आहे. पण आपल्या प्रॉडक्टमध्ये किती आहे 35% क्लोरीन. त्यामुळे ते 5 ते 6 किलो तुम्हाला वापरावं लागेल 100 लिटरमध्ये. 5 ते 6 किलो 100 लिटरमध्ये हे त्याचं प्रमाण आहे. असं त्याचं म्हणजे कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि जर पर स्क्वेअर मीटर जर तुम्ही म्हणाला तर ते 1.5 लिटर वगैरे पर स्क्वेअर मीटर असं त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं रेडिंग शेडमध्ये करण्यासाठी. प्लस सरफेस एरिया. आणि दुसरं एक चंद्रिका तुम्ही धुता जेव्हा चंद्रिका धुताना तुम्ही म्हणजे कुठे ड्रम मध्ये धुता, सर्क्युलर ड्रम मध्ये धुता. पण जी टाकी जी आहे ती म्हणजे आयताकृती आहे, चौकोनी आहे, तर जी चौकोनी जी आहे ना ती चांगली आहे. कारण बऱ्याच ठिकाणी जिथे बघितलं की चौकोनी म्हणजे जे हौद बांधलेले आहे सिमेंटचे ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. सिमेंटचे हौद कसे मोठे असतात ना चौकोनी किंवा आयताकृती असतात त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही ते चंद्रिका बुडवल्या की ते जे पाणी आहे जे तुम्हाला जे करायचं आहे ते सगळ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतं. हे सर्क्युलर मध्ये काय होतं काही ठिकाणी राहतं काही ठिकाणी नाही राहत. त्यामुळे ते तेवढं योग्य नाही असं मला वाटतं. योग्य आहे पण तेवढं तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तर मी हे सजेस्ट करेन की तुम्ही तो सिमेंटचा एक हौद वगैरे असा आयताकृती असा बांधून घ्या. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला ते काम करता येतं. प्लस आता हे जे शेडिंगच्या आतमध्ये तुम्ही स्प्रे मारता बरोबर. आता हे गंजत वगैरे तुम्ही जे म्हणाला बरोबर त्याच्यावर सुद्धा कोटिंग येतं. ते कोटिंग जर तुम्ही मारलं ना चांगल्या कंपनीचं एशियन पेंट वगैरे अशा कंपन्यांचं जर तुम्ही कोटिंग मारलं तर ते गंजणार नाही. तिथे तुम्ही बिंदास मग तो स्प्रे करू शकता. हे एक आहे. आणि कंपनीचे आपले डेप्युटी मॅनेजर राजेंद्र परब साहेबांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी निर्जंतुकीकरणासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं तर या गोष्टीचा नक्कीच आनंद होतो
कंपनीचं प्रोडक्ट हे स्वातंत्र्यानंतर 1947ला कंपनी स्टार्ट झाली. तेव्हापासनं आजपर्यंत कंपनीने फक्त 25 किलोचं पॅकिंग तयार केलं होतं. आपल्या आग्रह खातर किंवा आपण जास्त फोर्स केल्यामुळं पहिल्यांदाच त्या कंपनीने 5 किलोचं पॅकिंग लास्ट याच्या पाठीमागे मी तुम्हाला सांगतो, ते माझं बोलायचं राहून गेलं, माफ करा मला. जसं मी तुम्हाला बोललो की डीलर्स हे आमचे नाक आणि कान डोळे सगळे असतात, ते आम्हाला मार्केटमधून फीडबॅक देतात. तसं साहेबांनी आम्हाला फीडबॅक दिला होता की ह्या ठिकाणी हे विकलं जातं आणि हे इथं रिक्वायरमेंट आहे. आणि ह्यांना कोणीतरी म्हणजे एक आव्हान सुद्धा दिलं होतं की ही कंपनी 5 किलो आणू शकत नाही. ठीक आहे, पण कंपनीसाठी काय मोठी गोष्ट नाहीये 5 किलो आणणं किंवा कंपनीला कळलं की ह्या ठिकाणी ह्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे आणि आपण तिथे जाऊन ते करू शकतो, तर कंपनी डेफिनेटली करणार. फक्त एवढाच आहे की कंपनी ही मोठी असल्यामुळे आता छोटी कंपनी जर असेल तर लगेच डिसिजन घेते एका महिन्यामध्ये, पण हा कसा मोठा ग्रुप आहे, मोठी कंपनी आहे, त्यामुळे इथे डिसिजन घ्यायला थोडा वेळ लागतो. प्रोसेस असते, अप्रुव्हल असतात, बरेच लोक असतात वरती, त्यांना सगळं दाखवावं लागतं की बाबा हे इथे इथे विकलं जातं, इथे रिक्वायरमेंट आहे की ते आपण करू शकतो. तर त्या गोष्टीला थोडा वेळ लागतो. तर साहेबांना आमची कामाची पद्धत ऑलरेडी त्यांनी बघितली होती आणि ते का आमच्यावर जोडले गेले तेही सांगतो. कारण ते ज्या ज्या कंपनीचं काम करतात, दुसरे सुद्धा जे प्रॉडक्ट आहेत, हे सगळ्या ब्रँडेड कंपन्या आहेत. म्हणजे अशी कुठली लोकल मॅन्युफॅक्चरिंग किंवा असं काय नाहीये. फक्त एवढंच की ते ब्लिचिंग पावडरच्या संदर्भात त्यांच्याकडे पहिली लोकल मॅन्युफॅक्चरिंगची हे होती, पण त्यांना ते माहिती नव्हतं. ठीक आहे, पण जेव्हा ते आमच्या संपर्कात आले आणि त्यांनाही पटलं की बाबा आहे, व्यवस्थित आहे आणि आपण ब्रँडेड गोष्टीचीच कामं करतो, कारण भले प्राइस थोडी जास्त असली तरी त्याच्यामध्ये क्वालिटीची ॲश्युरन्स असते, क्वालिटी त्याच्यामध्ये मिळते, सर्व्हिस मिळते, या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून ते आमच्याबरोबर जोडले गेलेत आणि ह्यांच्या प्रयत्नामुळे मग आम्ही पुढे तो फीडबॅक देऊन ह्यांना समोर उभं करून 5 किलो आम्ही पुढे गेलेलो आहोत. सो थोडक्यात यांची म्हणजे आहे पुढे, म्हणजे यांची आम्हाला म्हणजे यांची मान पुढे केलेली आहे आम्ही. म्हटले जे काय तर तसं म्हणायला गेलं तर नगर जिल्ह्यामध्ये आपलं चिंचपूर गाव मला वाटतं 2004 पासून अग्रेसर आहे आणि अजूनही कार्यरत आहे. म्हणजे रेशीम उद्योग आपला टिकून आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत शेकडो एकर लागवड झाली. दरवर्षी होते, 2-3 वर्षांनी कमी होते, परत ते गाव पुन्हा उभं राहते. परंतु चिंचपूर एक असं गाव आहे की 2004 पासून हे बाबा आहे, 2004 पासून यांच्याकडे लागवड आहे आणि स्टेबल आहे. सर्व शेतकरी आमचे स्टेबल आहेत. जे काय आहेत ते 10-20 आहेत, स्टेबल आहे. त्यांनी भले ते मध्ये आधी कमी झाले असतील पण पुन्हा तिथंच आले, असे शेतकरी माझ्याकडे आहेत. आणि जिल्ह्याचं हे खरं मेन स्थान आहे असं मला वाटतं. कारण जिल्ह्यात मी आता जवळपास माझी जवळपास 18 वर्ष इथे गेले, जवळपास 18 वर्ष मी इथे काढले. जिल्ह्यातला संपूर्ण सगळ्या 14 ते 14 तालुक्याचा अभ्यास मला आहे. 14 ते 14 तालुक्यात काही वर्षभर 1-2 वर्ष लागवड राहतात, लोक अनुदान घेतात, त्याला कंटाळतात, पुन्हा ते बंद होते, परंतु ते गाव पुन्हा उभं राहत नाही. पण चिंचपूर हे गाव असे की इथं अजून पण आमचा उद्योग स्टेबल आहे. त्याला कारण काय असेल? पैसा पैसा नाही मिळत साहेब, पैसा तर तुम्हाला मार्गदर्शन तर आहेच आहे तुम्हाला, परंतु त्याला कारणीभूत काय? हा जो माणूस पहिला शून्यातून उभा राहिलेला माणूस, शून्यातून बरं झालं, शून्यातून उभा राहिलेला माणूस, ज्याच्याकडं अंगावच्या कपड्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. आता कळालं नाही परिस्थिती. मुलं बाळा त्यांची शिकली, नोकरी धंद्याला लागली, तिथं सगळं व्यवस्थित, 4 गाय आहेत, हे बरोबर आहे ना? टेबल आहे म्हणजे याच्यावरच झाले ते, याच्यावर झाले ना. परंतु ते आज पुन्हा लागवड करणार दिले, त्यांनी आश्वासन दिले. आता मेन आहे या कार्यक्रमाचा मेन उद्देश काय आहे? मी आभार त्याच्यामुळेच मानले. आपल्या इथं आपण सगळ्यात टिकवलंय. मला नाराज करू नका, माझी घरी याची वेळ झालेली आहे. माझे 2 वर्ष राहिले. मला वाटतं की तुम्ही गेले पाहिजे करणार. आणि आता साहेबांनी सांगितलं की बाबा आमचे जे काही कोण रिटायर कर्मचारी आहेत ते ट्रेनिंग वगैरे देतात, चांगले, अतिशय चांगले. आणि त्यांच्याकडून ज्या नवीन लोकांना गरज आहे प्रशिक्षणाची, त्यांची गरज 100% भागली जाणार. ह्या कार्यक्रमाचा असा उद्देश आहे खास, रेशीम विभाग आपल्या दारी
तसं म्हणायला गेलं तर 2004 पासून मी तुमच्या जागी 4 पासून तेव्हा काय ही काय नव्हतं शासनाने काय आता ही उगाच 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अभियान काढलं. तसं तर तुम्हाला माहिती आहे की रेशीमचे कर्मचारी काय मग तुमच्या जागी फोन केला तरी आता काय झाले, आता तुम्हाला माहिती आहे की कर्मचारी स्टाफ कमी, त्यामुळे मी जरा दुर्मिळ झाले तुम्हाला. पण तरी सुद्धा तुम्ही जर तुम्हाला वाटलं बाबा त्यावेळी सगळ्याला मला भेटायचे, राहिलेल्या सर्व रेशीम बंधूंचे, रेशीम मित्रांचे आणि येथे जागा उपस्थित करून दिलेल्या जागा मालकाचे सर्वांचे यांनी कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाताना आभार मानावेत ही मी राजू होते त्यांना विनंती करतो. राजू लवाट यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे आभार मानावे. आज जिल्हा रेशीम कार्यालय आपल्या दारी आलेले सर्व मान्यवर, सर्व रेशीम अधिकारी यांचे आपल्या चिंचपूर कुटुंबाच्या वतीने जय आभार मानतो व कार्यक्रम संपला जाहीर करतो.